हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज मी इथे मेथीचे लाडू दाखवणार आहे आणि मेथीच्या लाडूचं प्रेमिक्स सुद्धा दाखवणार आहे. तर हे इथे मी घेतलेले आहे मेथीचे लाडू बनवण्यासाठी. इथे 1 किलो मी मेथी घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे. कुठेही तेला तुपाचा वापर न करता हे छान मी खमंग भाजलेलं आहे. तर हा फरक मी इथे दाखवते. ही कच्ची मेथी आहे आणि ही भाजलेली आहे. कढईमध्ये तूप तेल न वापरता ही मेथी छान भाजून घ्यायची आहे आणि गार करून घ्यायची आहे. इथे एक गहू घेतलेले 1 किलो. तर गहू पण तुम्ही बघू शकता, एक एक दाणा अगदी मोठा असा फुगून निघालेला आहे. अशा प्रकारचे गहू पण आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. इक्वल प्रमाणामध्ये इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. 1 किलो मेथी, 1 किलो गहू इथे घेतलेले आहेत. इथे हे खारीक खोबरं आहे, हे सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे. तर इथे कोकणामध्ये खारीक खोबरं कुटण्याच्या मशिनरी नाहीये, तर हे मी गावाकडून माझ्या वहिनींनी मला हे साहित्य त्यांच्या गिरणीमधून दळून दिलेलं आहे त्यांनी, आणि माझ्या भाचीने याच्यामध्ये मदत केलेली आहे. तर हे साहित्य मी त्यांच्याकडनं भरपूर प्रमाणामध्ये 6 ते 7 किलो दळून आणलेलं आहे. तर हे कच्चं दळलेलं असतं आणि हे दोन्ही मिक्स करूनच दळावं लागतं गिरणीमध्ये, कारण आपल्या खोबऱ्यामध्ये तेल पाट्याला चिटकतं, त्यामुळे हे दोन्ही मिक्स करून दळलेलं आहे. तर 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं मी अशा प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थितच भाजून घेतलेलं आहे. ह्याचा पण कलर बदलतो. हे भाजलेलं आहे आणि कच्चही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि इथे घेतलेलं आहे डिंक. डिंक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी घेऊ शकता. इथे हा 50 ग्राम पेक्षा थोडासा जास्त डिंक आहे आणि हा व्यवस्थित तुपामध्ये व्यवस्थित मी हा तळून घेतलेला आहे. ह्याचे इथे फक्त तुपाचा वापर केलेला आहे, कारण डिंक हा अतिशय चिकट असतो आणि तो जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर दातामध्ये खाताना खूप साऱ्या प्रमाणामध्ये चिटकतो. त्यामुळे इथे डिंक मी तुपामध्ये तळून घेतलेला आहे. तो टाकताना कसा टाकायचा आहे हे मी दाखवणारच आहे. इथे साखरेचा कुठलाही वापर मी करणार नाहीये. इथे मी गुळ घेतलेला आहे. गरजेप्रमाणे इथे गुळ आपण घेणार आहे, कारण हे संपूर्ण लाडू एका वेळेला इथे करायचे नाहीयेत. कारण बरेचदा पाक कमी झाला, जास्त झाला किंवा मिक्सर मध्ये सर्व मिक्स करून गुळ काढतात, त्यावेळेला हे सुकं सारण सगळं तयार होतं आणि लाडू बनवताना वळता येत नाही किंवा वळलेले लाडू नंतर परत कडक होतात आणि त्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही. तर ह्या कुठलंही टेन्शन इथं अजिबात येणार नाही. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मी इथे हे लाडू दाखवणार आहे, कारण ह्या लाडूला नवीन कोणी बनवणार असेल तरी सुद्धा अजिबात टेन्शन न घेता ताजे लाडू तुम्ही नेहमी बनवून खाऊ शकता. या पद्धतीने मी इथे साधी सिंपल पद्धत इथे दाखवणार आहे. आणि इथे तुपाचा वापर केव्हा करायचा, कसा करायचा आणि किती प्रमाणामध्ये करायचा ते दाखवणार आहे. ते इथे तूप घेतलेलं आहे. इथे छोटी अर्धी वाटी मी इथे खसखस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त किंवा ह्यापेक्षा कमी सुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा ती करू शकता. इथे आळिंग आहे. तर हे आळिंग सुद्धा मी कच्चं आळिंग हे 50 ग्राम आहे आणि हे सुद्धा मी बिना तेल तुपाचं व्यवस्थित कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे. एक एक दाणा याचा असा फुललेला आहे. तर हेही तुम्ही जास्त प्रमाणातही घेऊ शकता. कमरेचा त्रास असणाऱ्यांना उत्तमच आहे. आणि इथे मी फक्त बदाम घेतलेले आहे काही थोडेसे कुटून 10-20. तर ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी घेऊ शकता. इथे मी काजूचा वापर करणार नाहीये, कारण मेथी ऑलरेडी गरम असते, त्यामुळे इथे फक्त मी बदाम घेणार आहे. बाकी तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट इथे घेऊ शकता. दुसरी गोष्ट इथे अशी आहे की मेथी बरेच कच्ची टाकल्या जाते, टाकतात बरेच जण. तर कच्ची मेथीमुळे वास येतो आणि कच्ची मेथी ही पचायला जड असते, म्हणून कुठलाही पदार्थ असं बनवताना जर तो भाजून घेतला तर तो पचायला हलका असतो. आणि आपल्याकडे हे लाडू थंडीमध्ये सगळ्यांच्या घरी बनवल्या जातात. तर लहानपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्ध लोक हे खातात, तर त्यांना सहजरित्या हे पचले पाहिजे म्हणून हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तर आता पुढे आपण हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे, कारण हे गिरणीमधून सुद्धा तुम्ही दळून आणू शकता. पण बरेचदा असं होतं की हे कमी प्रमाणामध्ये असतं आणि गिरणीमध्ये न्यायचं, ते लोक दळून देतील न देतील असा बराचसा प्रश्न असतो. तर हे 1-1 किलोचं असून सुद्धा मी हे घरी मिक्सर मध्ये कसं जाडसर काढायचं आहे हे दाखवणार आहे. इथे हे बघा, ही कच्ची खारीक आहे. कच्ची खारीक आणि कच्चं खोबरं आणि इथे भाजलेलं आहे. तर याचा तुम्ही फरक बघू शकता. बिना तेल टाकण्याचा हा छान भाजता येतं, कारण आपल्या खोबऱ्यामध्ये तेल असतं, त्यामुळे हे छान भाजलं जातं. तर हे साहित्य व्यवस्थित पेशन्स ठेवून आपल्याला भाजायचं आहे, कारण हे प्रीमिक्स 2 महिने तुम्ही वापरू शकता. 2 महिन्यापर्यंत हे कुठेही तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं काम पडणार नाही. तुम्ही अगदी प्रमाणात घेऊन
आणि जास्त माणसं असतील कमी असतील त्याप्रमाणे तुम्ही लाडू इथे बनवू शकता. म्हणून एकच इथे टीप आहे की हे सर्व साहित्य पेशन्स ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर आता मी मिक्सर मध्ये कशा प्रकारचे दळायचं आहे वाटायचं आहे ते मी दाखवते. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी टाकून घेते मी भाजलेली. 2 वाट्या इथे मेथी घेतलेली मी. इथे तुम्ही बघू शकता 2 वेळेला फिरवून आणि 2 वाट्या मेथी माझी किती पटकन हे बघा. या पद्धतीची आपल्याला जाड रवा असतो त्या पद्धतीचे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तुम्हाला जाड आवडत नसेल तर तुम्ही बारीक सुद्धा करू शकता, कारण ही पूर्ण मेथी आपली भाजलेली आहे त्यामुळे तिचा काही प्रॉब्लेम नाही. पण मी थोडीशी जाडसर ठेवणार आहे. तर अशाच प्रकारे मी पूर्ण मेथी दळून घेते आणि नंतर गहू आपल्याला कसे हवे आहेत ते सुद्धा इथे दाखवते. हे बघा फक्त 2 वेळेला फिरवलं मी आणि आपली मेथी इथे छान बारीक झालेली आहे. हे बघा इथे संपूर्ण मेथी आपली बारीक करून झालेली आहे. 15 मिनिटांमध्ये 1 किलो मेथी इथे अगदी व्यवस्थित थांबून फिरवून आणि झालेली आहे. इतक्या पटकन ही भाजलेली मेथी पटकन दळता येते. तर असेच मी आता हे गहू इथे मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेणार आहे. अडीच वाटी मी इथे गहू घेतलेले आहे. हे बघा इथे गहू भाजलेले पटकन अगदी झालेले आहेत आपले बारीक. हे पण त्याप्रमाणेच आपल्याला थोडस जाडसर ठेवायचं आहे मोठ्या रव्याप्रमाणे. जेवढं मी दाखवते असेच मी सर्व इथे हे गहू मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. इथे संपूर्ण गहू माझे हे बघा दळून झालेले आहे. 2:40 ला मी दळायला घेतले ते 2:48 आता झालेले. 8 मिनिटांमध्ये माझे संपूर्ण गहू 1 किलो मिक्सर मध्ये अगदी मिक्सर गरम झालेला नाहीये, पटकन दळून झालेले आहे. माझ्याकडे गिरणी आहे तरी सुद्धा मी ज्याला प्रॉब्लेम आहे की गिरणीत दळून देत नाही कडू वगैरे मेथी, तर त्यांच्यासाठी म्हणून मी हे दाखवलेलं आहे की मिक्सर मध्ये आपण हे एवढ्या मोठ्या प्रमाणात सुद्धा असेल तरी करू शकतो. तर आता पुढे आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. इथे जे आळिंग आहे, इथे कोकणामध्ये याला हालिम पण म्हणतात. तर हे आपण जे भाजून घेतलेलं आहे ते बरेचदा तसंच टाकलं जातं, पण हे भिजवून टाकतात. तर आपल्याला हे टिकाऊ लाडू बनवायचे आहेत तर इथे भिजवायचे वगैरे आपल्याला नाहीये, म्हणून हे मी मिक्सर मध्ये थोडंसं फिरवून घेणार आहे. कारण त्यामुळे हे दाताखाली चिकट होणार नाहीत आणि व्यवस्थित हे लाडू मध्ये आपल्या मिक्स होतील आणि आपोआप तिथे ते नरम भिजल्या जातात. तर इथे थोडंसं हे फिरवून घेणार आहे मी. तर हे बघा याची पण अशी जाडसर मी इथे पावडर तयार करून घेतलेली आहे. तर आपलं आता इथे वाटण्याचं संपूर्ण काम झालेलं आहे. आता पुढे आपल्याला काय काय करायचं ते बघूया. इथे एका रुंद भांड्यामध्ये मी हे आपलं खारीक खोबरं जे आहे भाजलेलं हे इथे टाकून घेणार आहे. इथे आपल्याला हा जो डिंक आहे थोडासा इथले इथे क्रश करून घ्यायचा आहे, फोडून घ्यायचा आहे. तर आपण इथे रवीच्या साह्याने थोडासा हे जाड आहे असं फोडून घ्या. इथे बघा व्यवस्थित डिंक बारीक केलेला आहे. तो हातानेही होतो पण थोडे मोठे खडे होते म्हणून मी थोडंसं रवीच्या साह्याने त्याला बारीक केलेलं आहे. तर डिंक तळताना मात्र कंजूशी करू नका, कारण एवढ्या डिंकाला मला अर्धी वाटीच तूप लागलेलं आहे, फार तूप लागत नाही. पण डिंक व्यवस्थित जर तळला नाही तर लाडू खाताना तो दाताखाली येतो आणि लाडू खायचा आनंद आपण सोडून देऊन ते दाताखालचं ते काढत बसतो. तर तेवढं करू नका. व्यवस्थित डिंक इथे तूप टाकून, तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात टाकायचं असेल तेवढा टाका, पण फार अगदी तेल तूप त्याला लागत नाही. तुम्ही कुठलाही वापर केला तरी चालेल. ते व्यवस्थित डिंक त्याच्यामध्ये फुलू द्या आणि त्यानंतर डिंक ताटामध्ये काढून घ्या. तर आता इथे आपण या डिंक व्यवस्थित मिक्स केलेला आहे. काही मोठे खडे असतील ते अशा हाताने थोडेसे क्रश करून फोडायचे आहेत, किंवा ते आधीमध्ये असे दाताखाली आले तर ते लाडू मध्ये चांगलेच लागतात, कारण ते ऑलरेडी छान फुललेले असतात, क्रंची लागतात. तर आता इथे आपलं हलीम आहे हेही मी याच्यावरती टाकून घेते. हे छान भाजलेलं आहे आणि आपल्याला असंच टाकायचं आहे. इथे जे बदाम आहेत ते सुद्धा इथे टाकून घ्यायचे आहेत. फुटलेले ड्रायफ्रूटचा वापर तुम्ही जास्त प्रमाणात इथे करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. या कढईमध्ये मी डिंक तळलेला होता त्याच कढईमध्ये इथे मी तूप घालून घेणार आहे. इथे गॅस मी चालू केलेला आहे आणि 1 टीस्पून मी घालणार आहे तूप. इथे आपलं तूप मेल्ट झालेलं आहे, कढई पण गरम व्यवस्थित आहे. आता इथे आपण अर्ध पीठ घालून घेऊया. तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये एकत्र सुद्धा हे भाजू शकता. तुपाचं प्रमाण पण तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता. गहू आपले भाजलेत आहे, फक्त आपल्याला थोडस याचा कलर बदलून घ्यायचा आहे. बाकी इथे आपल्याला जास्त भाजाभाज करायची नाहीये. तुपाचा वापर लाडू मध्ये केव्हा आणि कुठे कसा करायचा आहे ते पुढे मी दाखवणारच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. मेथीच्या लाडूचं प्रेमिक्स तुम्ही 2 महिने आरामात ठेवू शकता. इथे आपल्या गव्हाचा कलर बदललेला आहे तर मी इथे दाखवते.
हा आपला अगोदरचं पीठ आहे आणि आता हे भाजलेलं आहे. त्याचा थोडासा आपला कलर तांबूस कलर आलेला आहे. तर हे पीठ पहिलं मी ह्या पद्धतीने भाजून दाखवलं. आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला इथे पीठ भाजून दाखवणार आहे. तर इथे मी आता हे पीठ भाजलेलं आपल्या त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. पिठाचा कलर बघू शकता, हा तांबूस आहे, ब्राऊन कलर झालेला आहे. तांबूस कलर मध्ये आपल्याला भाजून घ्यायचंय पीठ. आता इथे अगोदर आपण पहिलं तूप घातलं होतं, आता इथे आपण टाकून घेतोय पीठ. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे पीठ भाजून घेऊ शकता, जे तुम्हाला सोपं वाटेल, जे योग्य वाटेल त्याप्रमाणे. इथे आपण अगोदर असंच गरम करून घेऊ. इथे बघा आपलं पीठ छान गरम झालेलं आहे. तर एवढं गरम करून आणि इथे आपल्याला 1 चमचा घालायचा आहे तूप. आपण भरड्याचा शिरा जसा बनवतो, गव्हाचा भरडा काढून, त्या पद्धतीने आपल्याला गहू हे जाडसर करायचे आहे. त्यामुळे आपले लाडू अतिशय छान होतात. इथे आपल्या पिठाचा ब्राऊन कलर झालेला आहे. हे बघा खमंग आपला वास सुटला आहे पिठाचा. हे मी आता काढून घेते. इथे आपण मेथी घालून घेऊ. मेथी आपली भाजलेलीच आहे, पण तरी सुद्धा आपल्याला जसं आपण पीठ हे केलं, गरम केलं, थोडा कलर चेंज झाला, तसंच आपल्याला इथे मेथी सुद्धा करून घ्यायची आहे. मेथी आपली गव्हाच्या पिठापेक्षा पटकन भाजली जाते. अगदी थोडीशी गरम झाली की आपण 1 चमचा तूप ह्याच्यात पण घालणार आहोत. इथे मेथी गरम झालेली आहे. मेथीचा लगेच वास यायला लागतो. 1 चमचा तूप मी इथे घालून घेतलेले. इथे आपली संपूर्ण मेथी भाजून झालेली आहे. खमंग आपला मेथीचा वास सुटलाय. ही मेथी मी आता काढून घेते. इथे आपली मेथी आपले सर्व कढईमध्ये भाजून आणि आपण या ह्याच्यामध्ये एका पसरट भांड्यामध्ये, टोपल्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं आहे, टाकलेलं आहे. आता ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. सध्या थोडंसं ते गरम आहे, नंतर आपण हाताने मिक्स करू. आणि इथे आपल्याला ते घालून घ्यायचे आहे खसखस, जी भाजून आपण घेतलेली आहे. खसखस याच्यामध्ये खूप छान फ्लेवर देते. बरेच ठिकाणीचं प्रमाण अगदी नॉमिनल टाकतात, 1-2 वाटी मेथी टाकतात आणि बाकी सर्व साहित्य असतं. तर ह्या पद्धतीने करून बघा. पौष्टिक लाडू तर होतातच आणि हेल्थसाठी अतिशय उत्तम हे लाडू लागतात. आणि हे प्रीमिक्स 1-2 महिने फ्रीज मध्ये न ठेवता हे राहू शकतं. नक्की करून बघा. आता हे मी हाताने मिक्स करणार आहे. तर इथे आपलं हे मेथीच्या लाडूचं प्रीमिक्स इथे तयार झालेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला वेलची हवी तर तुम्ही घालू शकता किंवा जायफळ सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. तर हे मिक्स झाल्यानंतर तुम्ही एअर टाईट डब्यामध्ये हे तुम्ही भरून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला लाडू बनवायचे त्यावेळेला ते लाडू कसे बनवतात ते मी आता इथे दाखवणार आहे. ते मेथीच्या लाडूचं प्रीमिक्स इथे आपलं तयार झालेलं आहे. तर आता इथे आपल्याला लाडू बनवायचे आहे. तर त्यासाठी आपण इथे घ्यायचं आहे आपलं हे प्रीमिक्स. इथे जर तुम्ही 1 किलोचं हे सारण जर घेत असणार, हे प्रीमिक्स जर घेत असाल तर 1 किलोला अगदी थोडंसं कमी, एखादी वाटी काढून ठेवून तेवढा गुळ इथे तुम्ही वापरू शकता. किंवा गोडाचं प्रमाण तुम्हाला बरोबर पाहिजे असेल तर तुम्ही 1 किलोला 1 किलो गुळ वापरू शकता. आणि 1 किलोच्या ह्या प्रीमिक्स साठी तुम्ही अर्धा ग्लास पाणी टाकून आणि ते गुळ व्यवस्थित मेल्ट होऊन ते पाक मी कसा बनवायचा तो मी इथे दाखवणारच आहे, अगदी साधा सोपा. तर आता किलोच्या प्रमाणे असं मी माप सांगितले. आणि भांड जर असेल तुमचं, वाटी असेल, कुठलं काय तेल असेल तर त्याप्रमाणे घ्यायचं असेल, ते सुद्धा माप मी इथे तुम्हाला सांगते. हे बघा इथे स्टीलच्या या भांड्याने 2 भांडे मी इथे घेतलेलं आहे हे प्रीमिक्स आपलं. आता इथे गुळ मी किती घेणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता 2 भांडे मी ह्या मापाने प्रीमिक्स घेतलेलं आहे. आणि गुळाचं प्रमाण मी इथे बघा संपूर्ण भरलेलं नाहीये भांड, एवढंच घेते. तर आमच्याकडे एकदम गोड प्रमाणामध्ये कोणी जास्त इक्वल प्रमाणामध्ये गोड कोणी खात नाही. तर 1 किलोला 1 किलो माप हे अगदी ज्याला परफेक्ट गोड हवा आहे, गोड खाणारे लोक आहेत घरात त्यांनी घ्या, किंवा ज्याला आवडतं कडूपणा कमी व्हायचा आहे म्हणून ते घेऊ शकता. पण आमच्याकडे हे लाडूला ह्याच प्रमाणामध्ये मी गोड घेते. तर 2 हे जर असेल
भांडे भरलेले, तर एका भांड्याला थोडस कमी, अगदी अर्धा इंच तेवढे इथे हा गुळ किंवा साखर तुम्ही घेऊ शकता, पण साखरेचा वापर इथे न केलेला बरा, कारण हेल्दी आपण लाडू बनवत असू तर तिथे गुळाचा वापर करा. तर आता ह्याचा पाक कसा बनवायचा आहे ते मी इथे दाखवते. इथे ह्याच कढईमध्ये मी हा पाक बनवणार आहे. इथे आता आपल्याला जेवढा आपण गुळ घेतलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला बरोबर अर्ध इथे भांड आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे बघा, कुठलीही वाटी असेल किंवा पातेला असेल तर त्या मापाने आपण 2 भांडे भरून इथे प्रीमिक्स घेतलेला आहे. आणि एका भांड्याला अर्धा इंच कमी एवढा आपण गुळ किंवा साखर तुम्ही जे काय वापरत असाल ते घ्यायचं आहे. आणि गोडाचं प्रमाण तुम्हाला बरोबर पाहिजे असेल तर तुम्ही इक्वल प्रमाणामध्ये गुळ घेऊ शकता. तर इथे आता हे पाणी गरम झाल्यानंतर इथे आपण गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे. इथे आपल्या पाण्यात छान उकळी आलेली आहे. तर आपण आता इथे आपला हा गुळ टाकून घ्यायचा आहे. वजनाने हा गुळ आपला 3 पाव आहे आणि आपलं प्रीमिक्स ते 1 किलो आहे. तर ह्या प्रमाणामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता मोजून. आपल्याला उकळी द्यायची आहे याला खळखळून. पाणी उकळल्यानंतर आपला गुळ पटकन मेल्ट होतो म्हणून मी पाणी उकळी दिली. आपले लाडू अगदी नरम आणि मस्त छान आतमध्ये टेक्स्चर येण्यासाठी हे उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक पदार्थ टाकायचा आहे. इथे आपल्याला याला छान उकळी द्यायची आहे. इथे आपला गुळ घातलेल्या पाण्याला हे बघा खळखळून उकळी आलेली आहे. आता इथे घालायचं आहे आपले लाडू अगदी छान येण्यासाठी. हे बघा 1 चमचाभर मी इथे तूप घेतलेलं आहे. ते मेल्ट झालेले तूप नाहीये. तुम्ही 1 ते 2 चमचे तूप घालू शकता. तर इथे आपलं तयार झालेलं आहे. इथे मी गॅस आता बंद केला आणि आपल्याला आता लाडू मध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर अगदी थोडंसं गार आपल्याला याला उद्यायचं आहे. तर इथे आपला पाक थोडासा गार झालेला आहे. हे बघा, संपूर्ण आपण याच्यामध्ये घालून घ्यायचंय. पहिलं आपल्याला थोडंसं मिक्स करायचं आहे ते. आपल्याला असं वाटलं की हाताने आपण हे करू शकतो लाडू, तर तुम्ही लाडू वळायला घेऊ शकता. इझिली आपले लाडू येतात, अगदी मऊ आणि एकदम छान. आपल्या गुळाच्या पाण्यामध्ये आपण जे पाक करताना जे आपण तूप वापरले तर त्याच्यामुळे त्याचं टेक्स्चर एकदम बदलून जातं. तूप मात्र तुम्ही या सारणामध्ये घालायचं नाहीये, गुळाच्याच उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आहे. तर इथे असे संपूर्ण लाडू मी तयार करून घेणार आहे. इथे संपूर्ण माझे लाडू वळून झालेले आहेत. आपल्या इथे अजिबात कडू न लागणारे मेथीचे लाडू. तुम्ही म्हणाल मेथी तशीच आहे, याला कुठलाही कडूपणा घालवलेला नाहीये. दुधात किंवा तुपात न भिजवता हे लाडू कसे काय कडू होत नाही. तर ह्या पद्धतीने हे लाडू नक्की करून बघा, खरंच हे लाडू कडू होत नाहीये. तर इथे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि हे आपलं प्रीमिक्स हे सुद्धा इथे तयार आहे. तर हे आता थंड झाल्यानंतर मी एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि जसजसे आपल्याला लाडू संपले, जेव्हा आपल्याला करायचे तेव्हा हे लाडूची जी प्रोसेस दाखवली याप्रमाणे हे लाडू मी असेच बनवून घेणार आहे. एकदम छान हे लाडू इथे तयार होतात. इथे आपले मेथीचे लाडू आणि मेथीचं प्रेमिक्स हे बघा आहे तसंच मी इथे परत दाखवते, तयार झालेलं आहे. तर आजचे तुम्हाला मेथीचे लाडू आणि मेथीचं बनवलेलं प्रेमिक्स जे 2 महिन्यापर्यंत आपण वापरू शकतो. तर त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत असंच एका छानस रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.